अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी माऊली आज आपल्याला सांगतात, निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मत आपोआपच बदलतात. तुम्ही आयुष्यात कधी कोणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडू शकत नाही. श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे एकमेव आपले व्यक्तिमत्व. भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे. जगात 7 अब्जापेक्षा जास्त लोक आहेत. त्यातील एका माणसाच्या मताने तुम्ही निराश होऊन ध्येय सोडणार आहात का? माऊली म्हणतात, जीवनात नेहमी सत्यासोबत चाला, मग वेळ आपोआपच तुमच्यासोबत चालायला लागेल. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तुमचे काही अडचण असतील तर कमेंटद्वारे नक्कीच स्वामींना कळवा. ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढेही अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट देखील आहेत. दुसरे ध्येय ठेवण्यासाठी किंवा नवीन स्वप्न पाहण्यास आपण कधीही वयाने वयस्कर नाही. आयुष्यात आपण किती वेळा हारलो आहे याचा काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे, हारण्यासाठी नाही. आपल्या लाईफमध्ये अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका तुम्ही, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांनाच दिल्या जातात. स्वामी भक्तांनो, कोणाशीही खोटं बोलले तर चालेल, पण स्वतःशी कधी खोटं बोलू नका. स्वामी सांगतात, जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजून घ्या चांगले कर्म करण्याची आपली वेळ आली आहे. आयुष्यात काही मिळायचे असेल तर ते मेहनतीशी करा तुम्ही. जेव्हा आयुष्य हसवेल, माऊली म्हणतात, जे लोक हटके आहेत ते इतिहास रचतात, हुशार लोक त्यांच्याबद्दलच वाचतात. रागात कधीच चुकीचे तुम्ही बोलू नका. मूड चांगला होतो पण बोललेले शब्द परत येत नाहीत. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत, त्यासाठी कष्टाचे प्रचंड डोंगर उचलावाच लागतो. तर कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका बरं का. माऊली म्हणतात, आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलं असतं. आपल्या प्रतिमेची काळजी घ्या, कारण ते तुमच्या वयापेक्षा जास्त वय तुमचे प्रतिमेचेच आहे. त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही जो समजायच्या हिताचेच नाही. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत छनीचा घाव घेत नाही, दगडसुद्धा देव होत नाही. माऊली म्हणतात, टीकाकारांचा नेहमी आदर करा, कारण ते तुमच्या गैरहजेरीत तुमचे नाव चर्चेत ठेवतात. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही, आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा वारसाही नाही. मूर्खांकडून प्रशंसा ऐकण्यापेक्षा चांगले हुशार माणसांची ओरड ऐकावी तुम्ही. जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, बरोबर ना? ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्यांचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात. जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका. आपल्या समस्यांवर उपाय फक्त आपल्याकडे आहे, इतरांकडे समस्येसाठी फक्त सूचना आहेत. माऊली म्हणतात, जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. काही चुकत असेल तर त्यापासून पळून जाण्याऐवजी ते दुरुस्त करा, तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल. माऊली म्हणतात, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आपल्या खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरच असतात. आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलो नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. जर आपल्याला हिऱ्याची चाचणी घ्यायची असेल तर अंधार करून पहा, उन्हात काचेचे तुकडेसुद्धा चमकू लागतात. सांभाळून चाला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते. हे अगदी खरं आहे. स्वतःची वाट स्वतःच बनवा.
कारण इथे लोक वाट दाखवायला नाही, वाट लावायला बसलेत. नात्याचा कधीही गैरवापर करू नका. चांगली माणसं आयुष्यात पुन्हा येत नाहीत बरं का. नशिबापेक्षा कर्तृत्वावर तुम्ही जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही, पण एक चांगलेपणा देखील आहे की तो कधी बदलत देखील नाही. गुरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत तुम्हाला सोडावीच लागते. हे तुम्ही माऊलींचे वाक्य लक्षात ठेवायचे. पांढऱ्या शुभ्र्या कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इनामदारीचा रंग रुबाबदार असतो. भक्तांनो, माणसाला आपल्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. माझ्या प्रिय बाळा, क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो, हे तू लक्षात ठेव. तू कितीही गुणी असला तरी प्रयत्न आणि अभ्यासाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो. संघर्ष कधीच संपत नाही. त्यासाठी रोज 2-2 हात करणे आवश्यकच आहे. नेहमीच लहान बनून राहा. प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे व्हा की जेव्हा आपण उठाल तेव्हा कोणीही बसलेले नसेल. माऊली म्हणतात, फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची फसवणूक होईल. जर तुम्ही आयुष्य सातत्याने जगलात तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल. ध्येय सापडले नाही तर मार्ग बदला, कारण झाडामुळे नव्हे तर पाने बदलतात. त्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, जग काय विचार करेल त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा ना. आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नावच असेल. मग आपण काही करण्यास घाबरत असेल तर हे लक्षात ठेवून आपले कार्य खरोखर धैर्याने तुम्ही भरलेले आहात. माऊली म्हणतात, आपल्या ध्येयाच्या मागे तुम्ही धावत राहा, कारण जर आज नाही तर कधी नाही. लोक काही वेळ लक्ष घालतील, फक्त थांबू नका. तुमचा टप्पा काहीतरी येईल. मान्य आहे की वाईट वेळ सांगून येत नाही, पण जेव्हा कधी येते काहीतरी शिकून नक्कीच जाते. तुम्हाला देखील अनुभव आलाच असेल. जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हारणारा माणूस कधीही जिंकू शकत नाही. कोणाच्या पाया पडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे हे कधीही चांगलेच असते. माऊली म्हणतात, आपले ध्येय योग्य असल्यास अपयश तुम्हाला थांबवण्याऐवजी पुढे जाण्यासाठी हिंमत देईल. स्वामी भक्तांनो, शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो. शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून स्वतःचे घर बनवतो. कपडाचा सुगंध वास यात काही मोठी गोष्ट नाही. आपल्या चरित्राचा जेव्हा सुगंध पसरतो तेव्हा मजा येते. एकदा पडल्यावर हार मानली तर तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही. हे तुम्ही माऊलींचे बोल लक्षात ठेवायचं. स्वामी भक्तांनो, फक्त मृत मासे पाण्याच्या प्रवाहात वाहून जातात. त्यात राहणारे जिवंत मासे स्वतःचा मार्ग तयार करतातच ना. कम्फर्ट झोनमधून तुम्ही बाहेर जा. जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकता, नाहीतर तिथेच असता. ज्याला वेळेची किंमत कळते समाजात त्याला मान मिळतोच. जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय. माणूस आयुष्यात तितके मोठे काम करू शकतो जितकी तो कल्पना देखील करू शकतो. ध्येय कितीही उंच असले तरी मार्ग नेहमी पाण्याखाली असतो. जुन्या पानांची पतझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडावर येत नाहीत. त्याचप्रकारे मानवाचे चांगले दिवस त्रास सहन केल्याशिवाय देखील येत नाहीत. माऊली म्हणतात, देवासमोर केवळ प्रार्थनाच करू नका तर ध्यानही करा. प्रार्थनेत आपण देवाशी बोलतो तर ध्यानात देव आपल्याशी बोलतो. जर आयुष्यात काही वाईट वेळ आली नसेल तर मग आपल्यामध्ये लपलेले परके आणि गैरमध्ये दडलेले आपले लोक कधीही ओळखू शकणार नाहीत. तुम्ही वेळेचा सदुपयोग करायला शिका, कारण जगातील बहुतेक यशस्वी लोकांनी त्यांचा वापर केला आहे. कोणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी तुम्ही विचार करा की जर कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसं वाटेल. स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा. जे
नाल्यात पडले तरी त्यांचे मूल्य कधी कमी होत नाही. अपयश आणि यश या दोन्ही बाबतीत लोक आपली चर्चा करतील, आपल्याशी यशाची प्रेरणा म्हणून आणि अयशस्वी होण्यासारखे शिकवतील. जेव्हा लोक निरक्षर होते तेव्हा कुटुंबे एकत्र असायची. मी अनेकदा तुटलेल्या कुटुंबात शिकलेली माणसं पाहिली आहेत. लोक आपल्यावर दगडफेक करतील तर आपण त्या दगडाला मेलाचा दगड बनवा. माऊली म्हणतात, जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणीचे कारण समजत आहात तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही बरं का. माणसाला त्याच्या ध्येयात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. या जगात काही अशक्य नाही. माऊली म्हणतात, आपण जितके विचार करू शकतो ते करू शकतो आणि आपण आजपर्यंत न विचार केलेल्या गोष्टींचा विचार करू शकतो. शहाणा माणूस स्वतःच्या चुका करत नाही, उलट तो इतरांच्या चुकांमधून सर्व काही शिकतो. आयुष्याची प्रत्येक सकाळ अटीसह येते आणि आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी काहीतरी अनुभव देतो. भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही, परंतु भविष्य आपल्या हातात नक्कीच आहे. भक्तांनो, आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्यच दिसते. जीवनातील समस्या पाहून कधीही तुम्ही निराश होऊ नका, कारण तुमचा वेळ कमकुवत आहे, तुम्ही नाही. जरी पावसाचे छोटे छोटे थेंब असतात पण त्यांचा सतत बरसण्यामुळे मोठ्या नद्या वाहतात, त्याचप्रकारे तुमचे छोटेसे प्रयत्न जीवनात मोठे बदल देखील आणू शकतात. आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कितीही निराश होऊ नका, कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कितीही कोरडे होत नाही. माऊली म्हणतात, योग्य वेळीची वाट पाहणे थांबवा, कारण योग्य वेळ कधीच येत नाही, ते आपण आणावी लागते. वाईट पाहणे आणि ऐकणे वाईट करण्याची ही सुरुवातच आहे. प्रत्येक घरात मनुष्य जन्माला येतो पण कुठेतरी माणुसकी जन्म घेते. संपूर्ण जगात देवाने फक्त माणसांमध्ये हसण्याची गुण दिली आहे. ती गुणवत्ता तुम्ही कधी गमावू नका. माऊली म्हणतात, प्रामाणिकपणा ही फार महाग गोष्ट आहे. कुठल्याही फालतू माणसांकडून ती मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू नका. वेळ आपला आहे. हवे असल्यास सोनं करा आणि हवं असल्यास झोपेत घाला. स्वप्ने मिळवण्यासाठी हुशार नाही, वेडे व्हावे लागते, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. मेहनत नावाचा मित्र सोबत असला की अपयश नावाच्या शत्रूची भीतीच आपल्याला वाटत नाही. यशासाठी कोणतीही वेळासाठी थांबू नका तुम्ही. त्याऐवजी आपला सर्व वेळ खास तुम्ही बनवा. जरी आपण कपडे घालण्यात निष्काळजी राहिलात तरी चालेल, पण तुमचा आत्मा तंदुरुस्त नेहमी ठेवा तुम्ही. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असे समजा तुम्ही. माऊली म्हणतात, कला अशी हवी की एकाच वेळी लाखांशी बोलू शकेल. शिकणे हा प्रेक्षकांचा खेळ नाही, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तुम्ही यशापेक्षा अपयशीपासून बरेच काही शिकता. मनावर काबू ठेवणे म्हणजे मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश होय. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.